सर्वांना हरिओम. आपल्याला कोणत्याही कार्यामध्ये प्रगती करायची असेल, सफलता प्राप्त करायची असेल तर दोन गोष्टींची नितांत आवश्यकता आहे. एक म्हणजे सातत्य पाहिजे. आपल्या कामामध्ये सातत्य पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की ते आपण सत्यत्वाने केलं पाहिजे. आपण त्या कामाचं सत्यत्व ओळखून ते सत्यत्वानं केलं पाहिजे. आणि पुढची गोष्ट महत्त्वाची म्हणजे आपण श्रम करण्याची तयारी ठेवली पाहिजे. म्हणजे आपल्याला कोणत्याही कामामध्ये प्रगती करता येते, सफलता प्राप्त होते. व्यवहारामध्ये जसं हे लागू आहे तसंच ते परमार्थामध्ये देखील लागू आहे. भक्ती करणारा नाही असा या जगात कोणी नाही. श्रद्धावान नाही असा कोणी सापडणार नाही. भगवान स्वतः सांगतात 12 अध्यायामध्ये, भगवद्गीतेच्या अध्यायामध्ये 12 सांगतात की या जगामध्ये कोणीही अश्रद्धावान नाही आहे, भक्ती करत नाही असं नाही आहे. सगळे भक्ती करतात, श्रद्धेने करतात, पण पुढे जाऊन त्यांना भगवंताची प्राप्ती होत नाही. नंतर त्यांना भगवंताची प्राप्ती होत नाही, मोक्षप्राप्ती होत नाही. मग याच्यामागे कारण काय? तर याच्यामागे एकच कारण आहे की त्यांच्यामध्ये सातत्य नसते. कंटिन्युइटी ज्याला आपण म्हणतो ते सातत्य नसल्या कारणाने. आणि दुसरी गोष्ट अशी, सत्यत्वाने ते केलं नसल्या कारणाने. आणि पुढे महत्त्वाचे म्हणजे कदाचित श्रम करण्याची तयारी नसल्या कारणाने त्यांना ती गोष्ट प्राप्त होत नाही. आपण जो हरिपाठाचा 14 अभंग शिकतो आहे त्यामध्ये माऊलींनी आपल्याला हे सांगितलेलं आहे की आपण भगवंताचं नामस्मरण करताना सातत्य ठेवलं पाहिजे, नित्यत्व ठेवलं पाहिजे, सत्यत्व ठेवलं पाहिजे. आणि आपली त्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी श्रम करण्याची तयारी पाहिजे. मध्ये अडथळे येतील, अडचणी येतील, रिद्धी सिद्धी महासिद्धी उभ्या राहतील आपल्याला परत संसारामध्ये आणण्याकरता, प्रपंचामध्ये गुंतवण्याकरता. पण आपण त्याच्यावर मात करून पुढे जायला पाहिजे. जोपर्यंत आपल्याला सातत्य टिकवता येत नाही, जोपर्यंत आपल्याला सातत्य टिकवता येत नाही, सत्यत्व नसते म्हणजे आपली पूर्ण श्रद्धा नसते, तोपर्यंत आपल्याला भगवंताची प्राप्ती होत नाही. आणि असा जो कोणी आहे सातत्याने सत्यत्वाने भगवंताचा अखंड नामस्मरण करणारा, तो इतरांपेक्षा कसा वेगळा असतो त्याचे वर्णन आपण पाहिलं मागच्या भागामध्ये. ज्याची सर्वांवर सत्ता आहे असा काळ तो अशा सातत्याने नाम घेणाऱ्या भक्ताकडे दृष्टी पण टाकू शकत नाही, पाहू शकत नाही त्याला. कारण तो भगवंतालाच अनन्य भावे शरण गेलेला असतो. जो भक्त
अशा रीतीने भगवंताला शरण जाऊन त्याची भक्ती करतो, त्याचं नामस्मरण करतो, त्याला मृत्यू देखील काही करू शकत नाही. असा नामाचा प्रभाव आहे. आणखी काय प्रभाव आहे नामाचा प्रभाव? नामाचा परिणाम काय आहे ते माऊली आपल्याला या 14व्या भंगातून दुसरं चरण जे आहे त्यातून सांगते. रामकृष्ण वाचा अनंत राशी तप, रामकृष्ण वाचा अनंत राशी तप, पापाचे कळप पळती पुढे. रामकृष्ण नामाचा उच्चार केला की त्याच्या अगणित राशीचा साठा तयार होतो. कशाच्या? तपाचा. रामकृष्ण नामाचा उच्चार केला की तपाच्या अगणित राशींचा साठा तयार होतो. रामकृष्ण वाचा अनंत राशी तपचा हा सोपा अर्थ आहे. आपल्या वाचेने, आपल्या मुखाने, आपल्या जिभेने रामकृष्ण नामाचा उच्चार करणे हे सामान्य साधन नाही आहे. हे साधन ज्याच्याकडून घडले, म्हणजे ज्या साधकाने हे साधन आपल्या जीवनामध्ये स्वीकारले, त्याच्याकडून तपाच्या अनेक राशीच्या राशी घडतात. माऊली सांगते त्याच्याकडून तपाच्या अनेक राशीच्या राशी आपोआप घडतात. नामस्मरण केल्याने अनेक तपांचे फळ प्राप्त होते. आपली तपाची व्याख्या काय किंवा तपश्चर्या आपण कशाला म्हणतो की वनामध्ये जाऊन एकांताच्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण करणं 12 वर्ष 24 वर्ष जेवढं असेल शक्य तेवढं. 12 वर्षाची म्हणतात एक तप झालं. ही तपाची व्याख्या ठीक आहे, पण माऊली आपल्याला सोपी व्याख्या सांगते की नामस्मरण करणं हे फार मोठं तप आहे आणि या नामस्मरणाने अनेक तपांचे फळ प्राप्त होते. माऊलींचे सद्गुरू श्री निवृत्तीनाथ लिहितात, त्यांचा अनुभव लिहितात. निवृत्ती म्हणे नाम हेची सार तप, निवृत्ती म्हणे नाम हेची सार तप. पुढे महत्त्वाचं आहे, जप करा अमुपन निरंतर. ते आपल्याला उपदेश करतात की नाम हे तपाचं सार आहे आणि म्हणून तुम्ही या नामाचा जप अमुप करा आणि निरंतर करा, नित्य करा, सातत्याने करा आणि असंख्य करा. अमुप अभंगात शब्द होता माऊलींच्या. मित, अमित म्हणजे अमुप. सर्व संतांनी आपला अनुभव लिहिलेला आहे. संत एकनाथ महाराज देखील लिहितात, सकळ तपांचे ते तप, सोपा राम मंत्र जप. सर्व तपांचे तप काय आहे तर अत्यंत सोपा असलेला रामनाम हा जप आहे. रामनाम मंत्राचा जप हा सर्वात सोपा आहे आणि ते सर्व तपाचं तप आहे. आपण पुराणामध्ये गेलो तर ब्रह्मवैवर्त पुराण आहे आणि त्यामध्ये ब्रह्मदेव नारद महर्षींना सांगतात तप कशाला म्हणतात ते. ज्याच्या आत बाहेर हरीच आहे, ज्याच्या आत बाहेर हरीच आहे त्याला वेगळे तप करण्याची आवश्यकताच काय आहे. तसेच ज्याच्या आत बाहेर हरीच नाही त्याने इतर किती तपाचरण केले तरी ते व्यर्थ नव्हे काय. काय म्हटले ब्रह्मदेव, ज्याच्या आतमध्ये अंतःकरणामध्ये हृदयामध्ये आणि बाहेरून कृतीमध्ये हरीच आहे
त्याला वेगळे तप करण्याची आवश्यकताच काय आहे? तसेच ज्याच्या आत बाहेर हरीच नाही त्याने इतर किती तपाचरण केले तरी ते व्यर्थ नव्हे काय? म्हणून सर्वात श्रेष्ठ तप काय आहे? तर भगवंताचं नाम हेच तप आहे. ज्यावेळेला आपण घडा पाण्यामध्ये बुडवतो आणि पाण्याने तो भरतो, त्यावेळेला तो त्या पाण्यावरती डोलायला लागतो, आनंदाने डोलायला लागतो. तसंच आहे, ज्याच्या आतमध्ये हरीचं नाम आहे, बाहेर देखील आहे, सगळीकडे हरीच हरी आहे, सगळीकडे भगवंतच आहे, मग तो आनंदाने डोलणार नाही तर काय? परंतु आपण थोडा आणखीन विचार केला तर आपल्याकडून ज्या काही पापराशी तयार होतात, काही पापं कायिक असतात, शारीरिक, काही वाचिक असतात आणि काही मानसिक असतात. मग अशा पापांसाठी शुद्धी करण्याकरता शास्त्रामध्ये अनेक प्रकारची तपे सांगितली आहेत की अमुक एक तप केलं की तुमचं अमुक एक पाप जाईल, तमुक तप केलं तर तमुक पाप जाईल. पण नामसंकीर्तन हे एकच तप असे आहे की त्या तपाने सर्वांची शुद्धी एकाच काळी होते. नामस्मरणाचं किंवा नामसंकीर्तनाचं मुखाने घ्या नाम किंवा प्रकट घ्या, कीर्तन संकीर्तन त्याचा अर्थ तोच आहे. तर नामसंकीर्तन हे एकच तप असे आहे की त्या तपाने सर्वांची शुद्धी, आणि पुढचं महत्त्वाचं आहे, एकाच काळी होते. स्कंद पुराणात म्हटले आहे की शारीरिक, वाचिक, मानसिक या पापांपैकी एकही पाप असे नाही की जे कलियुगामध्ये श्रीहरीच्या नामस्मरणाने नष्ट होत नाही. स्कंदपुराण सांगतं आपल्याला, आपल्या हातून जे काही पापं झाली असतील, शारीरिक, वाचिक, मानसिक, त्यापैकी एकही पाप असे नाही की जे कलियुगामध्ये भगवंताच्या नामस्मरणाने नष्ट होत नाही. म्हणून माऊली सांगते, रामकृष्ण उच्चार हेच एक सर्वश्रेष्ठ तप आहे आणि या तपापुढे कोणतेही पाप टिकत नाही. पापाचे कळप पळती पुढे. रामनामापुढे कोणतेही पाप टिकूच शकत नाही, कारण रामनामाच्या म्हणजे हरिनामाच्या, रामनामाचा जप करा, हरिनामाचा जप करा, जे आपला आराध्य होता त्याचा जप करा. त्याच्या तपामुळे पापाचे अधिष्ठान म्हणजे पापाचा पायाच नष्ट होतो. म्हणून तुकाराम महाराज देखील सांगतात एका ठिकाणी, पापे पळाली बापुडी, काळ झाला देशोधडी. पापांना शब्द वापरलेला आहे, बापुडी आहे, बिचारी पाप. नामस्मरणापुढे ती बिचारी होतात, पण ज्याच्याकडून नामस्मरण होत नाही त्याच्यावर सत्ता गाजवतात, त्याला त्रास देतात. पण ज्याच्याकडून नामस्मरण होत आहे त्याच्यासमोर पाप बिचारी आहेत, बापुडे आहेत. आणि काळ झाला देशोधडी, मृत्यू देखील त्याला घाबरून आपला देश सोडून गेला. नामाचे असं अद्वितीय सामर्थ्य आहे. म्हणून सर्वश्रेष्ठ नामधारक भगवान शिवशंकराचा दृष्टांत माऊलींनी आपल्याला तिसऱ्या अभंगातून दिला आहे. तिसऱ्या चरणातून, शब्द चुकलो, या अभंगाच्या तिसऱ्या चरणातून दिलेला आहे. हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती जे वाचा तया मोक्ष. आपल्यासारख्या सामान्य लोकांनी आपल्यासमोर सामान्यांचा आदर्श न ठेवता
नेहमी असामान्य, अद्वितीय, श्रेष्ठ अशा महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. कारण सामान्यापुढे सामान्यांचा आदर्श काही फायद्याचा नाही, त्यामुळं काही लाभ होणार नाही. पण जे असामान्य व्यक्तिमत्व आहे, जे अद्वितीय पुरुष आहेत, अशा महापुरुषांचा आपण आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. भगवंताच्या नामाने सर्वांचाच उद्धार होतो, त्यांना मोक्षप्राप्ती होते. हा अनुभव ज्यांनी ज्यांनी घेतलेला आहे त्यांनी सर्वांनी वर्णन केलेलं आहे. परंतु प्रत्यक्ष भगवान शिवाचा अनुभव आहे. प्रत्यक्ष भगवान शिवाने म्हटलेला आहे, म्हणते जे वाचा तया मोक्ष. या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट माऊलींनी सांगितलेली आहे. या चरणामध्ये भगवान शंकर असा उल्लेख केला असता तरी चाललं असतं. हरी 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 मंत्रा शंकराचा तरी चाललं असतं. पण माऊलींनी या ठिकाणी मुद्दामून हेतुपूर्वक शंकर शब्दाचा उल्लेख न करता मंत्र हा शिवाचा असं म्हटलेलं आहे. कारण शिव शब्दाचा दुसरा अर्थ आहे कल्याण. शिव म्हणजे कल्याण. आणि म्हणून नाममंत्र जपाने मनुष्याचे कल्याण होते. हा मंत्रच मूलतः शिवाचा. हरी 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 हा मंत्रच मूलतः शिवाचा म्हणजे कल्याण स्वरूपाचा आहे. सर्वांचं कल्याण करणार आहे, सर्वांना मोक्षप्राप्ती करून देणार आहे. कल्याण करणारा म्हणजे काय, तर सर्वांचं हित ज्याच्यामध्ये आहे, मोक्षप्राप्ती करून देणार आहे. जो वाचेने निरंतर, जो आपल्या वाचेने निरंतर या नाममंत्राचा उच्चार करतो त्याचे कल्याण निश्चितच होते, असे माऊलींना शिव या शब्दातून सांगायचे. भगवान शंकराची रामनामावर किती अढळ श्रद्धा होती हे आपल्याला सर्वांना माहीत आहेच. समुद्र मंथनानंतर निघालेले विष प्राशन केल्यानंतर प्रसंग सर्वांना माहीत आहे. समुद्र मंथनानंतर जेव्हा विष निघालं, ते विष प्यायला कोणी तयार नाही. सर्वांनी मग भोळ्या शंकराचा आग्रह धरला. भोलं दैवत आहे, ते विष प्यायल्यानंतर आपल्याला काही त्रास नाही. भोळ्या शंकराने ते विष प्राशन केलं आणि त्यानंतर त्यांच्या गळ्याचा जो दाह झाला, जी आग झाली, ती कशानेही शांत होऊ शकली नाही. आपण भगवान शंकराचं प्रतिमा पाहतो. तो दाह शांत करण्यासाठी त्यांनी नाना उपाय केले. सर्वात शीतल असलेला जो चंद्र आहे, तो चंद्र आपल्या माथ्यावर घेतला. त्यानंतर पतित पावन गंगाजी आहे, ती देखील आपल्या मस्तकावर धारण केली. शीतल असलेला जो नाग आहे, त्यालाही आपल्या गळ्यामध्ये धारण केला. पण तरीसुद्धा भगवान शंकराची आग शांत झाली नाही, दाह शांत झाला नाही. मग ती आग, तो दाह कशाने शांत झाला? केवळ रामनामानेच शांत झाला. शीतळ झाला कंठ, शीतळ शूळ पाणी असं म्हटलेलं आहे. कंठ शीतळ शूळ पाणी. भगवान शंकराच्या हातामध्ये त्रिशूळ आहे, म्हणून त्यांचं नाव शूळ पाणी. त्याचा उल्लेख केला इकडे. कंठ शीतळ शूळ पाणी असे नामाचे अद्वितीय सामर्थ्य आहे. अजून एक गोष्ट महत्त्वाची आहे. या ठिकाणी माऊलींनी जाणीवपूर्वक 3 वेळा हरी शब्दाचा वापर केला. एकदा म्हटलं असतं तरी चाललं असतं,
पण या ठिकाणी तीनदा म्हटलेला आहे. त्यामागे काय रहस्य आहे? हरी आणि हरीचे नाम हे भूतकाळातही होते, वर्तमान काळातही आहे आणि भविष्यातही ते सर्वांचा उद्धार करणार आहे. कारण हरिनामच एक सत्य आहे आणि ते त्रिकालाबाधित आहे. म्हणून हरी 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 असा 3 वेळा उल्लेख केलेला आहे. आणि म्हणून हरी 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 हा मंत्र सामान्य आहे असे कोणीही केव्हाही समजू नये. भगवान शंकरांना आपण पाहिले तर ते सतत ध्यानात दिसतात. कुठली मूर्ती पहा, कोणतीही प्रतिमा पहा, आपल्याला ते ध्यानात दिसतात. म्हणून जगन्माता पार्वती, तिच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे तिने विचारलं एकदा आपल्या पतिदेवांना, हे भगवान, तुम्ही सर्वश्रेष्ठ परमदेव, सर्व पूजित आहात, सर्व तुमची पूजा करतात, सर्व तुमचं ध्यान करतात, तुम्ही सर्वश्रेष्ठ आहात, परमदेव आहात, देवादिदेव आहात, आणि असे असूनही हे मदनारी, मदनाचा नाश केला होता. मदन म्हणजे काम, म्हणून भगवंताचं नाम आहे मदनारी. शंकराच्या आरतीमध्ये देखील ते नाव आलेलं. पार्वती विचारते, हे मदनारी, आपण निरंतर कोणाचे ध्यान करता? संपूर्ण विश्व आपलं ध्यान करताय आणि आपण कोणाचे ध्यान करता? तसेच नित्य काय जपत असता? कशाचा जप करता? मला याबाबत मोठे आश्चर्यच वाटते. पार्वती सांगते भगवान शंकराला. पुढे म्हणते ती, मी आपली शिष्य आहे, मी आपली शिष्य आहे, माझ्यावर अनुग्रह करा आणि मला ते गुह्य तत्व निवेदन करा. त्यावेळी कैलासपती भोलेनाथ उत्तर देतात. प्रश्न लक्षात ठेवायचे आपल्याला. तिने प्रश्न विचारले, आपण कोणाचे ध्यान करता? तसेच नित्य कशाचा जप करत असता? भोलेनाथ उत्तर देतात, हे पार्वती, मी हे गुह्य, हे रहस्य आजपर्यंत कोणालाही सांगितले नाही. पण तू माझी प्रिय आहेस आणि माझी भक्तसुद्धा आहेस, आणि तू विचारलेस म्हणून सांगतो. ऐक, भक्त आहे, प्रिय आहे, पण पुढचं महत्त्वाचं आहे. तू मला विचारलेस म्हणून सांगतो. ही फार मोठी गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला. आपल्याला विचारलं नाही तोपर्यंत आपण सांगायचं नाही, बोलायचं नाही. विचारल्यानंतरच सांगायचं. नाहीतर आपल्याला जी सवय आहे त्याचा आता मी इथे चर्चा करत बसत नाही. तर पार्वतीला ते रहस्य सांगतात. रहस्य काय? हे परंतपे, ज्यांना उद्धाराचे कोणतेही साधन नाही, या जगामध्ये ज्यांना उद्धाराचे कोणतेही साधन नाही, जे अत्यंत भोगासक्त असून, भोगाच्या आहारी गेलेले असून, ज्यांचा सर्व धर्मांनी त्याग केला आहे, असे जे मनुष्य प्राणी आहेत, जे अत्यंत भोगासक्त असून ज्यांचा सर्व धर्मांनी त्याग केला आहे, असे जे मनुष्य प्राणी आहेत, ते जर विष्णूच्या नामाचा उच्चार करणारे असतील, असे जे मनुष्य प्राणी आहेत, ते जर भगवंताच्या नामाचा, विष्णूच्या नामाचा, रामनामाचा उच्चार करणारे असतील, तर त्यांना अनायासे जी गती प्राप्त होते
ती गती कोणाही धार्मिक पुरुषाला प्राप्त होत नाही. म्हणून मनुष्याने नित्य श्री विष्णूंचे स्मरण करावे, भगवंताच्या स्वरूपाचे स्मरण करावे. क्षणभरही त्याचा विसर पडू देऊ नये. पुढे सांगतात भगवान शंकर, क्षणभरही त्याचा विसर पडू देऊ नये. श्री विष्णूंपेक्षा, त्यांच्या नामापेक्षा या त्रैलोक्यात दुसरे श्रेष्ठ स्थान नाही. त्यापेक्षा दुसरे श्रेष्ठ तप नाही. किंबहुना त्यापेक्षा दुसरा श्रेष्ठ धर्मसुद्धा नाही. वैष्णव मंत्र सर्वात श्रेष्ठ आहे. हरी हरी हा जो मंत्र आहे तो वैष्णवांचा मंत्र आहे. अर्थात वैष्णवांनी घेतला पाहिजे असं नाही. ज्याला आपला उद्धार करून घ्यायचा आहे त्याने त्या मंत्राचा जप केला तर तो सर्वात श्रेष्ठ आहे. म्हणून हे देवी पार्वती, मी हे सर्व तत्वता जाणूनच निरंतर हरिनामाचा उच्चार करतो. पार्वतीच्या प्रश्नाचे उत्तर दिलं. आपण कोणाचे ध्यान करता? भगवान विष्णूचे ध्यान करतो. आणि नित्य काय जपत असता? तर भगवंताच्या नामाचा जप करतो. यावरून श्री शंकराच्या हृदयामध्ये, अंतःकरणामध्ये नामाबद्दल प्रेम किती आहे, किती प्रमाणात आहे आणि ते का आहे हे आपल्या सर्वांच्याच लक्षात आलं असेलच. दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी की भगवान शंकर म्हणजे सामान्य विभूती नाही. परमदिव्य वारकरी पंथाचे ते मूळ पुरुष आहेत. वारकरी पंथाचे ते मूळ पुरुष आहेत, आद्य पुरुष आहेत. आणि जर त्यांच्यासारखी विभूती हरी 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 मंत्राचा निरंतर जप करते, जराही क्षणभरही विसंबत नाही, तर आपल्यासारख्या सामान्य जीवांनीसुद्धा श्रेष्ठ अशा तारक श्रीहरिनामाचा जप अवश्य केलाच पाहिजे. हरी 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 या मंत्राचा उच्चार जे मनुष्य आपल्या वाणीने अखंड करतात त्यांना मोक्ष प्राप्त होतो, त्यांना मुक्ती प्राप्त होते. मोक्षासारखे दुसरे श्रेष्ठ नाही. हरिनामाच्या जपाचं फळ काय आहे? तर मोक्ष हे हरिनामाच्या जपाचं फळ आहे. आणि मोक्ष म्हणजे काय? तर आत्यंतिक दुःखाचा नाश आणि परमानंदाची प्राप्ती म्हणजे मोक्ष. जराही दुःखाचा लवलेश नाही, पूर्ण आनंदच आनंद म्हणजे मोक्ष. माऊली केवळ दुसऱ्यांचे दृष्टांत देतात असं नाही आहे. भगवान शंकराचा दिला ठीक आहे, पण ते प्रत्यक्ष त्या गोष्टीचा अनुभव घेऊन मग अन्य पुरुषांचे दृष्टांत देतात. हरिपाठ केल्याने म्हणजे हरीच्या नामाचा उच्चार जप केल्याने माऊलींना काय लाभ झाला ते अंतिम चरणातून वर्णन करतात. ज्ञानदेवा पाठ नारायण नाम पाविजे उत्तम निजस्थान. आपण पाठ शब्दाला तर मागच्या वेळात पाहिला होता. पाठ म्हणजे जप. माऊली सांगतात, मी दररोज नारायण नामाचा जप करतो व याचा असा परिणाम झाला की मी नारायण नामाचा जसा जप करतो तसा माझा आनंद दुणावत जातो. मला परमानंदाची प्राप्ती होते. आणि त्यांनी आपला आनंद वर्णन केलेला आहे एका अभंगातून. आनंदुरे आजी आनंदुरे, आनंदुरे आजी आनंदुरे,
सबाह्य अभ्यंतरी अवघा परमानंदुरे. सबाह्य म्हणजे आत बाहेर, आनंदच आनंद, परमानंद, दिव्यानंद मला अनुभवायला आला. कशामुळे? मी नारायण नामाचा जसा जप करतो तसा माझा आनंद दुणावत जातो, वाढत जातो. अशी आनंदमय अवस्था मला नामानेच प्राप्त झाली आणि त्यामुळे मी सर्वोत्तम अशा आत्मस्वरूपाला प्राप्त झालो आहे. माऊलींना झालेला लाभ ते सांगतात. सर्वोत्तम अशा आत्मस्वरूपाला मी प्राप्त झालो आहे. आत्मस्वरूप म्हणजे निजस्वरूप किंवा निजस्थान. इथे शब्द आलेला आहे अभंगामध्ये, पाविजे उत्तम निजस्थान. त्याची वेगळे शब्द आहेत, अर्थ एकच आहे. निजस्वरूप, आत्मस्वरूप म्हणजे निजस्थान, जेथून पुरुषाला पुन्हा संसारात परत यावे लागत नाही. निजस्थान म्हणजे काय? कोणतं ठिकाण आहे? तर जेथून पुरुषाला अर्थात साधकाला, कोणी असेल त्याला पुन्हा संसारात परत यावे लागत नाही, अशा स्थानाला निजस्थान म्हणतात. आणि त्या निजस्थानाला मी प्राप्त झालो. या निजस्थानात निरंतर आनंदच आनंद आहे. थोडक्यात एका वाक्यात, नारायण हेच ते उत्तम निजस्थान आहे. भगवंताची प्राप्ती हेच आपल्या सर्वांचं उत्तम निजस्थान आहे. आपल्या सर्वांचंच ते निजस्थान आहे. आपण तिथूनच वेगळे झालो, तिथूनच बाहेर पडलो आणि आपल्याला पुन्हा तिथपर्यंत जायचं आहे. आणि ते कशा पद्धतीने जाता येईल, आपण कसं काय जाऊ शकतो? प्रवास करायचा ठीक आहे, पण त्याआधी साधन कोणतं आहे? तर माऊली सांगतात, आपल्याला निजस्थानापर्यंत प्रवास करायचा आहे, परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची आहे. मग त्याच्याकरता साधन एकच आहे, नारायणाचा नामपाठ. भगवंताच्या नामस्मरणाने, नित्य नामजपाने आपल्याला ते स्थान प्राप्त होते. माऊलींनी ते निजस्थान जसे प्राप्त करून घेतले तसे आपल्याला सुद्धा निश्चितच प्राप्त करून घेता येईल, त्यात जराही संशय नाही. फक्त त्यासाठी माऊलींनी जे केले तेच आपण केले पाहिजे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा.